पहिल्या चेंडूवरती हलक्या रीतीने एक धाव घेऊन सुरुवात केलेली आहे धावसंख्येला. प्रणव म्हात्रे च्या बॅटीतून पहिली धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली जेकेसी संघाची. चेतन करता पंडार चेंडू हलक्या रीतीने टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा चेंडूला पाहिलं आणि हळूवारपणे कट केला. पॉइंट रिजन मध्ये चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. 2 चेंडू 2 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. हा सुद्धा सुरेख चेंडू. चांगले चेंडू पडतात. चांगल्या चेंडूला निश्चितच सन्मान दिला पाहिजे आणि तो देत असताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या 3 चेंडूवरती एकेरी धाव घेऊन धावसंख्येला थोडासा पुढे ढकलत असताना 3 चेंडू मध्ये 3 धावा केलेल्या आहेत. वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. 2 पराभूत संघांमधील मॅचकडे आपण वळतोय. एका बाजूला JKCC जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब अर्नाळा आणि त्याच्या समोर सायबा. हो हो क्या बात आहे. फटका चांगला होता परंतु बाउंड्री लाईनच्या थोडा अगोदर असल्या कारणानं सिंगल धाव. एकच धाव येते आणि सिंगलने धावफलक पुढे जाईल. अनिल या दोन्ही संघांना करो या मरोची स्थिती आहे. जिंकावं लागणार आहे. नाही जिंकलात तर मात्र मैदान सोडावं लागेल आणि जिंकण्यासाठी आता सर्वतोपरी प्रयत्न आणि आपल्या स्ट्रेंथवरती खेळण्याचा प्रयत्न असणार आहे दोन्ही संघांचा. नक्कीच दोघांची जी ताकद आहे ती दाखवावी लागणार आहे की ह्या सामन्यामध्ये तरच त्यांचं या ठिकाणी आव्हान राहू शकते. अन्यथा त्यांना या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. दरम्यान पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकेरी धाव घेत प्रत्येक चेंडूवरती 6 धावा गोळा केल्या गेलेल्या आहेत. आता मात्र दुसरं षटक प्रदोष बैकर गोलंदाजी मार्गवरती. वेगवान टाकलेला चेंडू आणि त्या चेंडूवरती चांगला प्रहार हिट केलेला आहे. चेंडू जातोय इंटू द गॅप आणि सीमारेषे पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. यस डीजे आया. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव येते आणि कौतुक करेल मी यावेळेला चेतन कदमचं. ज्या प्रकारे त्याने बॅकफुटवरती जाऊन तो फटका एक्झिक्यूट केला आणि तिथे 4 धावांची भरणी लागली. अशा प्रकारचे फटके अपेक्षित आहेत. प्रदोष बैकर यांच्यावरती केलेला हल्ला. प्रणय म्हात्रे यावेळेला फटका आणि चेंडू हातून निसटलाय. दोन्ही संघांचा मोरल डाऊन आहे. ते पॉझिटिव्ह वाईब दिसत नाहीयेत. तिथून ते पॉझिटिव्ह गोष्टी बघायला मिळत नाहीयेत आणि त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतायत. लवकर कुणाला त्या पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक गोष्टी दिसत आहेत त्या आपण बघणार आहोत. तुर्तास धावफलकावरती धावा जर आपण बघितल्या तर किती झाल्यात? 13. चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत 4. एक चौकार आलाय दुसऱ्या षटकामध्ये आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक. प्रणय म्हात्रे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बघितला जाईल आणि तोपर्यंत एक धाव. डिक्लेअरच्या बाहेर जाणारा चेंडू. सिंगल येते आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना 14 वरती जाऊन पोहोचले. अनिल किती धावा व्हाव्यात असं वाटतंय? कारण इथे जो सामना आहे तो किती धावांचा होईल त्यापेक्षा किती रंगेल याची चर्चा जास्त आहे. तर काय वाटतं किती धावांपर्यंत JKCC अर्नाळा संघ बाजी मारू शकतो? 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 15. गेलेले आहेत. फक्त पहिले 2 मॅच पाहिले ना तर आपण पाहिलं तर एकविरा नारिंगी संघाचाच पहा 30 सक्सेसफुली चेस केल्या. त्यानंतर 29 सक्सेसफुली चेस केले आहेत. तर आता मात्र या ठिकाणी चेस करणं थोडंसं इझी ठरत आलेलं आहे. तर निश्चितच 32-35 धावा करणं गरजेचं असेल जर हा सामना जिंकायचा असेल JKCC अर्नाळा संघाला. चांगला फटका मारल्यानंतर आपण पाहतो 1 धाव काढली गेलेली आहे आणि 17वी धाव फलकावरती लगावली गेलेली आहे. आता प्रणय म्हात्रे सारे बनावा. आता मात्र खोलवर टप्प्यात चेंडूला ऑन साइडला ढकलण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय षटकार मारून बाद होतोय प्रणव म्हात्रे.
थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 17 वरती खतरा आला, प्रणयच्या रूपाने गडी बाद झाला आणि आता मात्र वनडाऊनचा फलंदाज सिद्धार्थ डोके. ज्या सिद्धार्थ डोकेने व्हीपीएललाच आपण पाहिलं होतं, अंतिम सामन्यामध्ये कमालची फलंदाजी केली होती. तब्बल 5 चौकार ठोकले होते आणि आपल्या संघाला विजयी केलं होतं. नाही, अगोदरची मॅच सुद्धा खूप चांगले खेळले होते. ओह क्या बात आहे, अतिशय चांगला चेंडू. हा चेंडू का खेळला गेला त्याचं कारण आहे, मन बनवलं होतं कव्हर ड्राईव्ह मारण्याचं आणि अशा वेळेला ज्या वेळेला पायाच्या दिशेने चेंडू आला त्याला खेळण्यासाठी उशीर झाला आणि त्यामुळे कदाचित अशा प्रकारची हलचल पाहायला मिळाली सिद्धार्थ डोकेकडून. सिद्धार्थ डोके व्हीपीएल मध्ये सर्वांसाठी डोकेदुखी ठरला होता. आता त्याच्याकडून JKCC साठी चांगला खेळ करण्याची गरज असणार आहे. ड्राईव्ह केलाय, काय गॅपमधून जाईल का, अडवलाय चेंडू. क्या बात आहे, चांगली फिल्डिंग. अडवला चेंडू आणि बॅक केलं ऋषिदादा देसाई यांनी. सिंगल धाव आली. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात JKCC अर्नाळा. धन्यवाद डीजे. करण बैराई, करण आलाय गोलंदाजी मार्कवरती शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. लूज स्कोरिंग मॅच. ओह काय जबरदस्त फटका, तितकीच चांगली फिल्डिंग. कौस्तुभ घरत, ज्याचा लवकर नाद नाही कोण करत, त्याचा हा एफर्ट, फिल्डिंग एफर्ट, खूप चांगला प्रयत्न. एकच धाव येते. ज्या प्रकारे सिद्धार्थ डोके दादून हा फटका खेळला त्या फटक्यामध्ये पूर्णपणे नियंत्रण होतं, परंतु त्या सर्व गोष्टींवरती पाणी जे ते कौस्तुभने फेरलंय. करण बेहराईच्या हातामध्ये हा चेंडू येता येता राहिला, तोपर्यंत सिंगल धाव. चेतन कदम VPLचा बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट आता बॅटिंगमध्ये परफॉर्मन्स दाखवतोय. पण करण बेहराई खूप दिवसानंतर आज सागर दिसलीची अनुपस्थिती म्हणून त्यांना चौथं षटक हाताळण्याची संधी मिळते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग. डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. 22 वरती धाव पलक. JKCC APL आपण बघताय. आगाशी प्रीमियर लीग पर्व दुसरं, दिवस पहिला. पुन्हा एकदा चेंडू हटवण्याचा प्रयत्न, चेंडू अडलाय. यश वडेर. बघा, जर का तुम्हाला अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची जर का मॅच जिंकायची असेल, स्पर्धा जिंकायची असेल, तर तुमचे फिल्डर ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे. ही पहिली बाब. दुसरी बाब, तुमचे बॉलर तितकेच चांगले ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे. जर का तुम्हाला चॅम्पियनशिप हवी असेल आणि त्यानंतर बाकी सर्व कार्य बॅटरनं सुद्धा करावं लागतं. अडवण्याचा प्रयत्न, मुजम्मिलने चेंडूला अडवला जरूर, परंतु फेकी करण्याअगोदर एक धाव येते. सिंगल आणि सिंगल. धावपलकाची धावा 24. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. काय विचार मनामध्ये चालू आहे? अशाच प्रकारची काहीशी स्थिती होती. दुर्गेश 11चा संघ प्लेअर समोर खेळत होता. या स्थितीमधून चौकार लगावला. 27चं टार्गेट आलं. मॅच नंतर जिंकली होती. आता हा शेवटचा चेंडू. ओ चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धार्थ डोके बाद आणि 25चं लक्ष ठेवलं गेलंय JKCC संघाच्या माध्यमातून टीम सायबा या संघासमोर. सध्या एकच डायलॉग ऐकून येऊ राहिलाय बाई. वटाण्याचा गोलदाना धन्यवाद. थँक्यू. APL मागील वर्षाचं यश ही स्पर्धा पुन्हा एकदा घेऊन आणण्यासाठी प्रवृत्त करत असताना अखेरकार तो APLचा दिवस उजळला आणि उजळत असताना ABC अशा 3 गटा ग्रुपमध्ये मॅच आणि 3 ग्रुपपैकी 2 ग्रुपचा खेळ संपला. त्या 2 ग्रुपच्या खेळामध्ये पहिला संघ जो क्वालिफाय होताना दिसला त्याचं नाव होतं जीवदानी माऊली फुलपाडा. दुसरा संघ विजयी झाला त्याचं नाव होतं गुरुदत्त मनवेलपाडा.
बी ग्रुपमधून पहिला संघ क्वालिफाय झाला, नाव होतं तेजस 11, आणि दुसरा संघ क्वालिफाय झाला, नाव होतं रिहान दुर्गेश 11. तिसऱ्या ग्रुपमध्ये आलो, त्यामध्ये पहिला संघ क्वालिफाय होताना दिसलाय आयकविरा नारंगी, आणि आता दुसरा संघ कोणता याच्यासाठी झुंज चालू आहे 3 संघांमध्ये. इथून जिंकणारा संघ एक स्टेप पुढे जाईल आणि तो संघ जो आहे तो DCC नवापूर या संघासमोर 2 हात करेल. तुर्तास सिद्धार्थ डोके समोर पहिली धाव प्रदोष बैकरनं घेतली आहे, आणि त्यानंतर मुजम्मिल खान सुद्धा दुसरी धाव घेत असताना दिसतोय. एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय. प्रत्येक खेळाडू हा आपल्या संघासाठी तितकीच मेहनत करतो, तितकेच एफर्ट टाकतो जितकं त्याला नाव प्रिय असतं. अडवण्याचा प्रयत्न, हो थोडक्यात हुकलाय, चेंडू गेलाय. एका धावेसाठी सिंगल धाव येते. प्रदोषला फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे, मुजम्मिल खानला फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे जर साहेबाला जिंकायचं असेल. सिद्धार्थ डोके याला इथे इकॉनॉमिकल स्पेल हाताळायचं आहे जर JKCC ला जिंकायचं असेल. एव्हरी बॉलर त्या प्रकारची मेहनत करणं गरजेची आहे जी त्यांच्या संघाला अपेक्षित आहे. म्हणजेच काय, एखादी विकेट 1 ते 2 डॉट अशी षटक तुम्हाला मॅच जवळ नेतील. आणि टॅप काढण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी जातोय, सिंगल धाव. 5 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. मुजम्मिल खान स्ट्राईक एंडवरती, पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येते. तीन चेंडू 13 आणि ही 14वी धाव. 14 चेंडूवरती 14वी धाव आली. चांगला कमबॅक इथे मुजम्मिल खानने केला चौकार लगावून. त्यानंतर प्रणय मात्रेवरती दबाव आल्यानंतर त्यांनी नो बॉल हाताळला. मॅच इथूनच अशी वेगळी दिशेने जाताना दिसायला लागली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू, आणि चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. परेश दैभावकर त्या ठिकाणी होते आणि मुजम्मिल खानला मैदान सोडावं लागतं. पहिला हादरा टीम साहेबाला. चला मॅचला सुरुवात पुन्हा एकदा. आणि चेतन कदम यावेळेला गोलंदाजी मार्कवरती. ऋषिदादा देसाई नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेत. टॅप करत असताना चेंडू एका धावेसाठी जातोय. विकास दसकरने फील्ड केला.
ॲज अ अंपायर म्हणून, कारण डिक्लेअरकडे चेंडू जात होता. 16 एक चेंडू आणि 16 धावा. 5 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. आता हे धावफलक थोडंसं सोपं वाटायला लागले. 9 धावांची तब्बल गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये टॅप केले चेंडूला, चेंडू निघून गेला. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे, चपळायनं आल्यात परेश. अमोल त्याच्या अगोदर निघून गेला. सिंगल तावाली. JKCC आज थोड्याशा अडचणी वाढल्यात. आज दिवसभरामध्ये जे अप्स अँड डाऊन पाहिले त्याच्यामध्ये सर्वात जास्त मी जर म्हणेल कोणाला धक्का बसला असेल तर तो प्लेयर्सला. नशिबाने हुलकावणी दिली, म्हणजे जे नशीब त्यांच्या बाजूने फिरत होतं. मुन्ना मुन्ना मुन्नाने हातामध्ये चेंडू पकडून फेकला, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट झाली. ही मॅच थोडी सोपी होत असताना दिसते. JKCCचा संघर्ष चालू आहे. JKCC विचार करते या मॅच मधून कुठून तरी एक कमबॅक करण्याची. 18 धावा धावफलकावरती आहेत. 5 आणि 2 7. 9 चेंडू 7 धावांची गरज. अटॅकिंग फील्ड लगावण्यात आली आहे आणि उजव्या यष्टीच्या बाहेर अतिरिक्त दडपण. आणि हळूहळू त्या धावांचा बोजा जो आहे तो कमी व्हायला लागलाय. धावांचं ओझं थोडं कमी व्हायला लागले. टॅप केलंय चेंडूला, माहीत होतं टॅप केल्यानंतर धाव इझी बनते. हा काहीसा सिंगल धाव काढण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि सिंगल धावफलक पुढे जात असताना 20 धावांवरती धावफलक गेलंय. पुन्हा एकदा वाईड. ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षांवरती विरजन येतं ज्या वेळेला अतिरिक्त धावा येतात. बॉल्टरच्या इक्वेशनमध्ये धावचीची संधी. ओहो, फलंदाज बाद. शेवटी बॉल सुटला, परंतु त्या अगोदर स्टंप उडवले गेले. प्रदोष बैकरला माघारी परतावा लागेल. अजून एक हादरा टीम साहेबाला. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा छान. धन्यवाद डीजे करण बेराई. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. आता किती धावांची गरज आहे? 3 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. अनिल, ही मॅच तितकीशी मजेदार राहिलेली नाहीये. त्याचं कारण असं, तो एक चौकार आला मुजम्मिल खानच्या बॅटमधून प्रणयच्या अगेन्स्ट. त्या चौकाराने मॅचला थोडं टर्न केलं. तो चौकार, त्यानंतर आलेला नो बॉल, त्या जर का धावा कुठेतरी वाचल्या असतं तर कदाचित हे इक्वेशन थोडंसं वरती दिसलं असतं आणि मग मॅच इंटरेस्टिंग झाली असती. अजूनही मॅच संपलेली नाहीये, परंतु या 3 धाबा तितक्याशा अवघड नाही आहेत. मुन्ना गोलंदाजी मार्क पडते. या मॅचला जिंकण्यासाठी सुरुवातीचे 2 चेंडू किमान निर्धाव येणं गरजेचे आहेत. त्यानंतर थोडीशी चुरस वाढेल आणि JKCCला पलटवार करण्याची संधी मिळेल. ऋषिदादा देसाई समोर आहेत. या सिच्युएशनला फेस करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. चौकाराला 1000 रुपये चक्रा यांच्याकडून. ऋषिदादा देसाई यांच्या ओ समोर धावचीची संधी. फलंदाज बाद. कहानी में ट्विस्ट. बिग ब्लो. बड़े विकेट का पतन. 5 मध्ये 3. थँक्यू डीजे. याचं कारण असं, आमचा डीजे वाला उशिराने आलाय. हा, आणि त्या दिवशी VPL ला पण आला होता. उशिराने आला आणि त्यानंतर गाणी आता वाजवायला लागले ज्या वेळेला सगळी माणसं झोपायला चाललेत. असो. 5 मध्ये 3.
ओहो इथे काय घडलंय धावचीची संधी मुन्ना एक बात फिर से एक और विकेट प्रसाद गावडबाद थँक्यू डीजे 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 धन्यवाद. काय मॅचची स्थिती झाली आहे. पहिल्या 2 निर्धाव चेंडूची चर्चा चालू होती. 2 निर्धाव आले 2 विकेट आले आणि आता कौस्तुभ घरात आलाय. करण बेहराई स्ट्राईक एंडलाय जाळा विणलाय. जाळ्यामध्ये एक एक करून विकेट येत आहेत आणि अडचणी वाढतात टीम साहेबासाठी. ओ ये क्या हुआ है प्लस आला असता भागेश नाही कंट्रोल ठेवला नव्हता परंतु हा सुद्धा चेंडू डॉट आला असता. हा सुद्धा चेंडू डॉट आला असता परंतु धाव निघाली आहे. म्हणजेच काय त्या धर्म संकटातून करण बेहराई ह्या नॉन स्ट्राईकला गेलाय. आता 3 मध्ये 2 3 मध्ये 2 जिंकणार कोण सायबा की JKCC. क्षेत्ररक्षणाची सजावट बदलली आहे. पूर्णपणे जाळं विणलंय. फटका मारावं कुठे या विचारामध्ये कौस्तुभ आणि असं असताना मुन्ना पुढील चेंडू हाताळतोय. ओहो पुन्हा एकदा भागेश पकड भागेश पकड परंतु इथं उलट झालं. धुंडो रे साजना. मॅच आता पूर्णपणे कंट्रोल मध्ये आली आहे. आता एका धावेसाठी मेहनत करावी लागणार. 2 मध्ये 1 साहेबाचे प्रशंसक म्हणत असतील काय काय स्थितीसाठी समोर जावं लागतंय काय काय फेस करावं लागतंय. या संकटाला पेलण्याची ताकद या गुलाबी थंडीमध्ये आणावी लागणार आहे. खेळणारे खेळाडू बघणारे प्रशंसक त्या संघाचे चाहते यांना आता थंडी वाजत नसेल. आय एम डॅम शुअर इथे थंडी वाजत नसणार कारण मॅच ने इतकी गरमाई इथे जनरेट केली आहे. ती गरमी ती जनरेट केली आहे. बघूयात काय घडतंय. करण बेहराई समोर मुन्ना नक्कीच काय एक धाव कंप्लीट होईल की पुन्हा एकदा ही चुरस शेवटच्या चेंडूवरती जाईल. JKCC की साहिबा की JKCC. करण की मुन्ना हारना हमें मंजूर नहीं जीत कर ही थांब लेंगे. आणि इथं जिंकत असताना या सामन्याला आपल्या बाजूने झुकवलं टीम साहेबा. हार्ड लक JKCC. प्रयत्न खूप चांगले होते परंतु ही जी मेहनत आहे कदाचित त्या 3ऱ्या षटकामध्ये येणं गरजेची होती जेणेकरून तुमच्यावरती दडपण आलं नसतं. चला लगेच टॉस साठी या.